नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत. आपण कंबाईन सराव पेपर या ठिकाणी बघतो आहोत. फुल टेस्ट ज्याला आपण म्हणतोय, टेस्ट नंबर 2. त्यामधील आपला आजचा भाग हा अर्थव्यवस्थेच्या प्रश्नांचं विश्लेषण या संदर्भात असणार आहे, जो 11 एप्रिलला पेपर होणार आहे. त्या ठिकाणी कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात त्याचा एक थोडक्यात सराव तुमचा होणार आहे. तुम्ही आधी हे मुद्दे वाचलेले असतील तर तुमचं रिवाईज होईल. कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात त्याची आयडिया तुम्हाला येईल. आणि तुम्ही वाचलेले नसेल किंवा अर्धवट वाचलेले असेल तर तुमच्या त्या गोष्टी क्लिअर होतील. तर चला, सर्वांसाठी उपयुक्त असं हे संभाव्य प्रश्नांचं ॲनालिसिस PDF तुम्हाला ऑलरेडी जे आपले कोर्सचे विद्यार्थी आहेत त्यांना भेटलेले आहे. जे नवीन विद्यार्थी आहेत, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे सगळ्या टेस्ट याच्या आधीच्या, त्याच्या PDF, त्याचे ॲनालिसिस सर्व काही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमधील लिंकवर भेटून जाईल. पहिला प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न रॅपिड स्वरूपात आपण या ठिकाणी पुढे जाणार आहोत. चलन पुरवठा पद्धतीबाबत, ज्याला चलन पुरवठा मापन पद्धती आपण म्हणतो, खालील विधानांचा विचार करा. बघा, M0 लोकांच्या हातातील पैसा प्लस RBIच्या ठेवी, M2 M1 प्लस पोस्ट ऑफिसमधील बचत ठेवी, M0ला आणखी काय म्हटलं गेलं, सर्वाधिक उच्च क्षमतेचा पैसा किंवा सर्वाधिक तरल पैसा, आणि M3 सर्वात कमी तरल पैसा. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पर्यायी उत्तरं आहेत. फक्त 1 चूक, फक्त 2 व 3 चूक, फक्त 3 व 4 चूक, आणि वरील सर्व योग्य. मित्रांनो, व्यवस्थित तुम्ही जर या चलन पुरवठ्याच्या कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतलेले असतील, ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात, त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की M0 एकदम सुरुवातीची स्टेप, M0 to M4 असे 4 प्रकार आहेत. आता इथे आणखी M4 सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये M3 प्लस पोस्टातील ठेवी असतात. ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जे आहे ना, M3 प्लस पोस्टातील ठेवी. M3 मध्ये काय असतं, M1 प्लस मुदत ठेवी. मग M1 मध्ये काय असतं असंही तुम्ही म्हणाल. त्यामध्ये M0 प्लस लोकांच्या बँकेतील ठेवी या M1 मध्ये असतात. म्हणजे तुम्हाला M0, M1, M2, M3, M4 या कन्सेप्ट क्लिअर करून घ्याव्या लागतात. मग M0 हातातील पैसा आणि RBIतील ठेवी, M2 मध्ये M1 प्लस पोस्ट ऑफिसमधील बचत ठेवी, त्यानंतर M0ला सर्वाधिक उच्च क्षमतेचा पैसा आपण म्हणतो, हे माहीत असलं पाहिजे. आता हे बघा, सर्वाधिक तरल पैसा जास्तकडून कमीकडे तुम्हाला जर क्रम लावायचा सांगितला तर M0 पासून ते इकडे M4 पर्यंत लागतो. ओके, अशा पद्धतीचा तो क्रम आहे. सर्वात तरल M0 हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, सगळ्यात कमी तरल M4. आता मग हे चलन पुरवठ्यामध्ये कशाचा समावेश होत नाही असा एक वेगळा प्रश्न येतो. केंद्र राज्य सरकार यांचा जो RBI मधील पैसा असतो त्याचा याच्यामध्ये समावेश नसतो. व्यापारी बँकांचा जो स्वतःचा पैसा आहे त्याचा सुद्धा या चलन पुरवठ्यामध्ये समावेश नसतो. थोडेसे नवीन मुद्दे आहेत, काही जणांना हे थोडंसं डोक्याच्या वरून जाण्याची शक्यता आहे. मात्र असे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतात आणि मग आपला गोंधळ उडतो. 43 नंबरचा प्रश्न, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, ज्याला आपण SJSRY म्हणतो, याबाबत अयोग्य विधान निवडा. पहिले विधान आहे, भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण जयंती वर्षी अर्थात 1 डिसेंबर 1997 पासून ही योजना सुरू झाली. दुसरं, या 3 योजनांचे एकत्रीकरण होते, ज्यामध्ये नेहरू रोजगार योजना, अर्बन बेसिक सर्व्हिस फॉर पुअर आणि PM इंटिग्रेटेड अर्बन पॉवर्टी. महत्त्वाचं, व्यवस्थित विधानांकडे लक्ष द्यावं लागेल. पुढे, ही योजना शहरी भागातील बेरोजगार व अर्धबेरोजगार यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करते. मात्र यात मजुरी रोजगाराची तरतूद नाही. मजुरी रोजगार, बघा, मजुरी रोजगार हा फार महत्त्वाचा शब्द. या संकल्पनेवर याच्या आधी प्रश्न विचारले गेले. तुम्हाला बघावं लागेल, बेरोजगारांसाठी होती का, बेरोजगारांसाठी होती का, अर्ध बेरोजगार म्हणूया, अर्ध बेरोजगार, आणि मग त्यांचा स्वयंरोजगार आहे की नाही, पुढे मजुरी रोजगार आहे की नाही. तुम्ही आता MREGS बघितलं असेल, मजुरी रोजगार त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. मग तसं इथे होतं का? पुढे, योजनेचा वित्तपुरवठा केंद्र आणि राज्य सरकारमध्ये 75-25 या प्रमाणात होता का? तुम्हाला योजनेवर सातत्याने प्रश्न आहे. योजना व्यवस्थित करून ठेवाव्या लागते. अयोग्य विधान निवडायचं. पहिलं म्हणजे 1 डिसेंबर 1997 सुवर्ण जयंती वर्ष, भारताच्या स्वातंत्र्याचं, यस बरोबर आहे. 3 योजनांचे एकत्रीकरण, यस बरोबर आहे. नेहरू रोजगार, अर्बन बेसिक आणि PM इंटिग्रेटेड अर्बन पॉवर्टी, तीनही त्या माहीत असल्या पाहिजे योजना. पुढे, शहरी भागासाठी आहे, यस बरोबर आहे.
बेरोजगारांसाठी, अर्धबेरोजगारांसाठी बरोबर, स्वयंरोजगारासाठी बरोबर, मात्र मजुरी रोजगाराची तरतूद याच्यामध्ये होती हे लक्षात ठेवा. इथे प्रश्न हा येतो की लाभार्थ्यांची निवड कोण करायची, तर शहरी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या या ठिकाणी लाभार्थ्यांची निवड करणार हे लक्षात घ्या. पुढे याच्या आता हे वित्त पुरवठा 75-25 बरोबर आहे. या योजनेच्या 2 उपयोजना सुद्धा होत्या, तेही तुम्हाला माहीत असले पाहिजे. एक अर्बन सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोग्राम होती आणि दुसरी अर्बन वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, म्हणजे एक सेल्फ आणि दुसरी वेज, मजुरी आणि स्वयंरोजगार, असे 2 त्याच्यामध्ये सरळ सरळ भाग आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न तुमचा चुकायला नको. पुढे 44 नंबरचा प्रश्न, IMF. याच्या आधीचे जुने प्रश्न जर बघितले तुम्ही मागील जवळपास 10 वर्षांचे पेपरचा अभ्यास करून या ठिकाणी हा क्वेश्चन पेपर या ठिकाणी मी सेट केलेला आहे. 10 वर्ष व्यवस्थित. आता सगळे टॉपिक तर तुमचे कव्हर होणार नाही एका टेस्टमध्ये, मात्र मॅक्झिमम मी ज्या ज्या कन्सेप्टवर प्रश्न विचारतोय, याच्या आधीचा योजनावर विचारला, त्याच्या आधीचा चलन पुरवठ्यावर विचारला, हा IMFवर अर्थातच आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थावर विचारतोय. मग ते टॉपिक तुम्ही व्यवस्थित पुन्हा जर रिव्हिजन केले तर मला वाटतं परीक्षेला खूप फायदा होईल तुम्हाला त्याचा. IMF याच्या उद्दिष्टांमध्ये कशाचा समावेश होत नाही. ओके, बघूया. पहिलं, आंतरराष्ट्रीय व्यापारातील देवाणघेवाणीतील समतोल या ठिकाणी राखणे. दुसरं, परदेशी व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी परदेशी चलन प्राप्त करून देणे. परदेशी चलन प्राप्त करायचे, समतोल राखायचा, एखाद्या देशाचे देय चलन फेडण्यासाठी अन्य चलन देण्याची सुविधा अस्तित्वात आणणे. बघा, देय चलनासाठी अन्य चलनाची सुविधा. त्यानंतर चलनविषयक द्विपाक्षिक सहकार्य प्रस्थापित करणे व परदेशी चलन विनिमय दरामध्ये स्थैर्य प्राप्त करणे. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व 2021चा पेपर वाचला असेल किंवा तुम्ही अभ्यासला असेल, दिला असेल, तर हे बहुपक्षीय, द्विपक्षीय, बहुपाक्षिक, द्विपाक्षिक या शब्दांमध्ये प्रश्न तयार होतात, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. इथे IMF आहे हो, राष्ट्रीय पातळीवरील संस्था आहे. 2 देशांमध्ये काम नाही करणार ती. इथे तुमचा इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय हा शब्द पाहिजे होता, आंतरराष्ट्रीय सहकारी. मग IMF बद्दल आणखी काय माहीत पाहिजे तुम्हाला? आता IMF संदर्भात आपण जेव्हा अभ्यास करणार आहोत तेव्हा तुम्हाला IMFचं मुख्यालय माहीत पाहिजे. कुठे आहे मुख्यालय? वॉशिंग्टन DC. ते ब्रेटन वूड ट्विन्स असं म्हणून सुद्धा आपण IMFला ओळखतो. त्याच्यासोबत दुसरी संस्था कोणती ती तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा IMFचा फुल फॉर्म तुम्हाला माहीतच असणार निश्चितपणे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या मला. ही शॉर्ट टर्म लोन देणारी संस्था आहे, हे लक्षात ठेवा. लॉंग टर्म कोण देतंय लोन? विविध देशांना. या संस्थेची स्थापना कधी झाली आहे? 1945. याच्यामध्ये बॅलन्स ऑफ पेमेंटसाठी ही संस्था फार महत्त्वाचं काम करते, ज्याला BOP आपण म्हणतो. IMFचं फायनान्शियल इयरसुद्धा तुम्हाला विचारलं गेलं आहे. कोणतं आहे फायनान्शियल इयर? IMFचं चलन कोणतं आहे? त्याला SDR असं म्हटलं जातं. या SDRचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे. IMFची करन्सी म्हणतोय आपण. नक्कीच निश्चित मला काही हुशार विद्यार्थी या ठिकाणी हे लेक्चर बघत असेल असं अपेक्षित आहे. अभ्यास विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी असेल असं अपेक्षित आहे. बघूया किती जण उत्तर देतात ते. पुढे 45 नंबरचा प्रश्न, विविध उत्पादन क्षेत्रातील क्रांतींबाबत किंवा क्रांत्यांबाबत म्हणूया आपण, जोड्या जुळवलेल्या आहे. चुकीची जोडी कोणती? इंद्रधनुष्य क्रांती, कृषी क्षेत्रातील सर्वंकष विकास म्हणूया किंवा सर्वांगीण विकास. चंदेरी क्रांती, अंडी उत्पादन. पीतक्रांती, तेलबिया. नीलक्रांती, मत्स्य. करडी क्रांती, कापूस. अमृत क्रांती, नद्या जोड प्रकल्प. तपकिरी क्रांती, कोको संदर्भात. आणि गोल क्रांती, बटाट्या संदर्भात. चुकीचं काय आहे? काय म्हटलंय वरती, काय विचारलंय? प्रश्न नीट वाचायला शिका. चुकीची जुळवलेली जोडी म्हणजे याच्यात जर तुम्ही बघितलं, पर्यायी उत्तर नीट बघायला शिका. खाली पुन्हा हे सुद्धा बघायला शिका. परीक्षेमध्ये या सगळ्या बाबी फार महत्त्वाच्या आहे. चुकीचं काय? फक्त 2, फक्त 3, फक्त 5, फक्त 7. बघा, चुकीचं काय? एकच चुकीचं कोणती तरी जोडी, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2, 3, 5, 7 म्हणजे एक बरोबर आहे. इंद्रधनुष्य क्रांती, काही विषय नाही आहे. दुसरं, चंदेरी क्रांती अंड्या संदर्भात, यस बरोबर आहे ना. मात्र इथे जर तुम्ही बघितलं, पीतक्रांती, तेलबिया, यस बरोबर आहे. नीलक्रांती माशा संदर्भात बरोबर आहे. करडी क्रांती ही कापसा संदर्भात आहे का? कापूस नाही. करडी क्रांती ही खता संदर्भात आहे, लक्षात काय खत.
आणखी सुवर्ण क्रांती तुम्हाला विचारली तर तुम्ही काय सांगणार? प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे. सुवर्ण तंतू क्रांती विचारली तर? गुलाबी क्रांती, वेगवेगळ्या क्षेत्रासंदर्भात गुलाबी क्रांती कन्सेप्ट वापरली जाते. गुलाबी प्रश्न आहे तुमच्यासाठी माझ्या अभ्यासू मित्रांना. नक्कीच याची उत्तरं देण्यामध्ये मजा वाटत असणार आहे, यात कोणतीही शंका नाही. गुलाबी क्रांती कशा कशाच्या संदर्भातल्या क्रांत्या आहेत? 3-4 उत्पादनं आहे ज्याला गुलाबी क्रांती हे नाव आपण देतो. नक्कीच उत्तर अपेक्षित आहे. पुढे खालील विधाने कोणत्या पंचवार्षिक योजनेबद्दल आहेत? आपण यावर लेक्चरही घेतलं. आपलं लेक्चर सिरीज चालू आहे कंबाईन राज्यसेवा पूर्वची, त्यामध्ये तुम्ही बरेचसे मुद्दे कव्हर करतोय आपण. बघा, या योजनेचा मुख्य भर हा स्वावलंबनावर होता. स्वावलंबन, स्थैर्यासह आर्थिक वाढ हे या योजनेचे घोषवाक्य होते. ॲलन व रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान याच्यामध्ये वापरले गेले. बघा, खुले सातत्य प्रतिमान, ॲलन व रुद्र. ही योजना 1969 ते 74 या काळामध्ये राबवण्यात आली आणि हिला गाडगीळ योजना असंही आपण म्हणतो. ओके, प्रश्न 46 नंबरचा आहे. उत्तर काय? कितवी योजना? तिसरी, चौथी, पाचवी, सहावी. मित्रांनो, योजनेसंदर्भात तुम्हाला सांगितलं तुम्ही पहिल्या 3 योजना या सलग त्या ठिकाणीच होत्या. म्हणजे 1951ला सुरुवात आहे, 51 ते 56. दुसरी 56 ते 61. तिसरी 61 ते 66. याच्यानंतर तो कालखंड जे गॅप म्हणतो आपण, हॉलिडे प्लॅन, 66 ते 69. बरोबर, 66 ते 69 आपण बघितलं. हे लेक्चर तुम्ही बघितलं असेल, आपलं आपण अपलोड केलं आहे पंचवार्षिक योजनेचं लेक्चर. मला वाटतं ती पाहिलं असेल तर तुम्हाला उत्तर येईल. चौथी योजना कधी सुरू झाली? 1969 ते 74. म्हणजे हा प्रश्न इतका सोपा होता ना, 4 पैकी एक जरी ऑप्शन तुम्हाला माहीत असेल तरीही या प्रश्नाचं उत्तर देता येत होतं. चौथी योजना. मग मला इथे 5वीचा कालखंड आणि 6वीचा कालखंड सांगायचं आहे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं 11वी आणि 12वीचा कालखंडसुद्धा तुम्हाला पाठ असला पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. पुढे, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाबाबत अयोग्य विधान निवडा. राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप हाय व्होल्टेज टॉपिक म्हणून याच्याकडे बघितलं जातं. ओके, उत्पन्न हा टॉपिक आहे, आपण नक्कीच प्रत्येकजण अभ्यासतो. हा पहिलं राष्ट्रीय उत्पन्न मापनाचा पहिला प्रयत्न दादा वेणूरजी. अर्थव्यवस्थेची कृषी आणि बिगर कृषी असे विभाजन त्यांनी केले. VK RV राव यांनी सर्वप्रथम या ठिकाणी वैज्ञानिक पद्धतीने, वैज्ञानिक हा शब्द पाहिजे होता, वैज्ञानिक पद्धतीने उत्पन्नाची गणना केली किंवा शास्त्रीय पद्धतीने म्हणूया आपण थोडंसं. पुढे राष्ट्रीय उत्पन्न समिती 1950 साली PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली किंवा स्थापन झाली. आणि NSSO मार्फत घरगुती सर्वेक्षण, उपक्रम सर्वेक्षण, ग्रामसुविधा, भूमी व पशुधन धारणा या 4 प्रकारची सर्वेक्षणं करण्यात येतात. मित्रांनो, प्रश्न इंटरेस्टिंग आहे. पहिले विधान, मला वाटतं पहिला प्रयत्न तुम्हाला नक्कीच हे चुकणार नाही. कृषी आणि बिगर कृषी हे नवीन मुद्दे आहेत, हे नोट करून घ्या. VK RV राव सर्वप्रथम एक थोडी शास्त्रीय पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना आहे, हे बरोबर आहे. मात्र राष्ट्रीय उत्पन्न समिती कधीची आहे, कोणाच्या अध्यक्षतेखाली? प्रश्न इंटरेस्टिंग आहे. इथे तुम्हाला चुकवलं आहे. कधीची आहे? 4 ऑगस्ट 4/8/1949. 1949ची ही समिती आहे. तिच्यामध्ये सदस्य कोण कोण होते? महालनोबिस अध्यक्ष आहेत, बरोबर. एक सदस्य होती VK RV राव आणि दुसरे कोण? उत्तर आले पाहिजेत. मग त्यामध्ये NSOची स्थापना तुम्हाला माहीत पाहिजे, 50ची, CSOची 54ची स्थापना. ही 4 प्रकारची सर्वेक्षणं बरोबर आहेत, घरगुती, उपक्रम, ग्राम आणि भूमी पशुधन. ओके, पुढे आपण जातो आहोत 48 नंबरच्या प्रश्नाकडे. अयोग्य असलेले विधान निवडायचे. अयोग्य निवडायचे पुन्हा. ज्यावेळेस बाजारातील शक्तीवर आधारित विनिमय दर, त्याला आपण मार्केट फोर्स म्हणतो, ती विनिमय दर व्यवस्था असते, त्याला मुक्त विनिमय दर असं म्हटलं जातं. फ्लोटिंग करन्सी रेट बाजारातील शक्तीवर आधारित आहे, मुक्त विनिमय दर. दुसरा मुद्दा, स्थिर व मुक्त विनिमय दराचे एकत्रीकरण जेव्हा आपण करतो, स्थिर आणि मुक्त, त्यावेळेस त्या दरावर शासन नियंत्रण ठेवते, त्याला नियंत्रित विनिमय दर म्हटलं जातं. बघा, स्थिर आणि विनिमयपासून, या दोघांपासून नियंत्रित. पुढे एका आर्थिक वर्षामध्ये भारताच्या जगातील सर्व देशाशी झालेले सर्व प्रकारचे व्यवहार जे आहे त्याच्या एकत्रित ताळेबंदाला व्यवहार तोल असं म्हटलं जातं. एक आर्थिक वर्ष जगातील सर्व देशांसोबत किती व्यापार होतोय, एकत्रित त्याचा लेखाजोखा म्हणजे व्यापार तोल. आणि पुढे जगातील विविध देशांमध्ये होणाऱ्या सर्व दीर्घ मुदतीच्या व्यवहाराची नोंद चालू खात्यावर होते. बघा, दीर्घ मुदतीचे व्यवहार चालू खात्यावर, यामध्ये परकीय कर्ज, FDI यांचाही समावेश. इंटरेस्टिंग आहे. काय इंटरेस्टिंग आहे? ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे त्यांचा हा प्रश्न चुकणार नाही.
बघूया आपण काय चुकीचं काय आहे. पहिलं दिसते तुम्हाला चुकीचं वाटते. पहिलं मुक्त विनिमय दराची व्याख्या तुम्हाला माहीत असली पाहिजे, किमान ती कन्सेप्ट माहीत असली पाहिजे. बाजारातील शक्तीवर आधारित आहे. मला वाटतं लॉजिकल आहे, वाचल्याबरोबर तुमच्या लक्षात येत आहे. इंग्लंडमध्ये तुम्ही जर बघितलं 1960 पर्यंत स्थिर विनिमय दर होता. नंतर मग परकीय चलन संकट आलं आणि ते सुद्धा त्यांनी मुक्त विनिमय दर स्वीकारला. ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे स्थिर व मुक्त विनिमय दर, त्याच्यापासून हा नियंत्रित विनिमय दर ही कन्सेप्ट तयार झाली. याला मॅनेज करन्सी रेट असं म्हटलं जातं, मॅनेज्ड. ओके. पुढे एक आर्थिक वर्ष त्याच्यामध्ये इतर देशात झालेले जे व्यवहार आहे त्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो, BOP. त्यालाच आपण व्यवहार तोल म्हणतो, माहीत असलं पाहिजे. यस, बरोबर आहे. आणि पुढे जगातील विविध देशामध्ये होणारे दीर्घ मुदतीचे व्यवहार. मला असं वाटतं ज्यांनी व्यापार हा टॉपिक वाचला आहे त्यांचा हा प्रश्न चुकणार नाही. दीर्घ मुदतीचे व्यवहार कोणत्या खात्यावर? चालू खाते की भांडवली खाते? भांडवली खाते. दीर्घ म्हटलं की भांडवली, अल्पकालीन म्हटलं की चालू खाते. याचं प्रबंधन कोणाकडे आहे? RBI कडे. चालू खाते कमी कालावधीसाठी असतात. दीर्घ मुदतीचे खाते जे आहे व्यवहार आहे ते भांडवली खात्यावर असतात. कॅपिटल अकाउंट म्हणतो आपण भांडवली खात्याला, आणि इकडे हे करंट अकाउंट, माहीत असलं पाहिजे. पुढे 40 नंबरचा प्रश्न, नाबार्ड संदर्भात अयोग्य विधान निवडा. सगळ्यात एक सोपा प्रश्न माझा तुमच्यासाठी, नाबार्डचा फुल फॉर्म मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नाबार्ड बघा, फार महत्त्वाची संस्था आहे. अनेक वेळा प्रश्न विचारला गेला आहे, पण वेगवेगळे अँगल कसे असू शकतात प्रश्नांचे हे प्रत्येक टॉपिक कव्हर झाले याच्या आधी सुद्धा. आणि टॉपिक बदलत नाही आहे, टॉपिक तेच आहेत, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत बदलत चालली आहे. आणि आपण राज्य सेवा पूर्वमध्ये बघितली त्या पद्धतीने मी या ठिकाणी प्रश्न डेव्हलप करतोय. पहिलं, कृषी व ग्रामीण गैर कृषी विभाग जो होता त्याला वित्तपुरवठा करून ग्रामीण भारताच्या विकासासाठी संसदेच्या विशेष कायद्याने या ठिकाणी या नाबार्डची स्थापना केली गेली. पहिला मुद्दा, कृषी आणि ग्रामीण गैर कृषी विभाग याच्या संदर्भात वित्तपुरवठा करायचा आहे. शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार नाबार्ड कायदा किंवा नाबार्ड ॲक्ट म्हणतो आपण त्याला, तो 1981ला संसदेत पास झाला आहे. दुसरं विधान. तिसरं, पूर्वी शेतकी आणि ग्रामीण पतपुरवठ्यासंबंधीची कामे RBI करायची, ती आता नाबार्डकडे सोपवली गेली. पतपुरवठा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ग्रामीण व शहरी क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही एकमेव शिखर संस्था आहे. मित्रांनो, नाबार्ड तुम्ही जर व्यवस्थित तीनही विधानं वाचले तर तुम्हाला कळेल की अयोग्य काय आहे. नाबार्ड, ज्याला आपण नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट असं म्हणतो, नाबार्ड. यामध्ये 3 विभाग एकत्रित केले गेले होते, तुम्हाला माहीत असले पाहिजे. कृषी पत विभाग, दुसरा ग्रामीण नियोजन व पतकक्ष, आणि तिसरा कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ, असे 3 विभाग. पहिला मुद्दा बरोबर येतोय. दुसरं, शिवरामन समिती आहे, ॲक्ट 81चा आहे. स्थापना कधीची? मग प्रश्न इंटरेस्टिंग आहे. स्थापना तारीख आणि वर्ष दोन्ही माहीत असली पाहिजे. पुढे RBI जे काम करायचं तेच काम आता हिला दिलं या संस्थेला, हेही बरोबर आहे. आणि इथे तुम्ही वारंवार वरील जर 2-3 विधानं बघितले, शेतकी ग्रामीण हा शब्द वापरतायत किंवा तो वाचतायत, आणि इथे काय वापरलं गेलं? ग्रामीण व शहरी सर्वांगीण विकास. सर्वांगीण बरोबर आहे, वित्तपुरवठा बरोबर आहे, एकमेव शिखर संस्था बरोबर आहे, मात्र शहरी चुकीचं आहे. शहरी नाही, फक्त ग्रामीण आणि ग्रामीण अशा लहान लहान शब्दांवर तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा लक्ष द्यावं लागेल. आपण म्हणतो अरे मी बरोबर सोडून आलोय, घरी आल्यावर कळतं अरे मी बघितलंच नव्हतं ग्रामीण आणि शहरी दोन्ही म्हटलंय म्हणून, ते बघावं लागेल. पुढे, भारतीय नाणे बाजारात असंघटित तसेच संघटित क्षेत्राचा समावेश होतो. बघा, नाणे बाजार, वित्तीय व्यवस्थेच्या अल्पकालीन निधी देवाणघेवाण याचा सुद्धा यात समावेश होतो. असंघटित क्षेत्रामध्ये खालील कशाचा समावेश होत नाही? बघा, नाणे बाजार आणि संघटित क्षेत्र. तुम्हाला त्या कन्सेप्ट माहीत असले पाहिजे, किंवा काही बेसिक बाबी. मुद्दाम थोडासा वेगळा टाकला आहे प्रश्न, पण महत्त्वाचा आहे. असंघटितमध्ये कशाचा समावेश नाही? सावकार, व्यापारी बँका, सराफी पेढीवाले, बँकेतर वित्तीय संस्था. असंघटितमध्ये सावकार असंघटित आहे, सराफी पेढीवाले असंघटित आहे, बँकेतर वित्तीय संस्था असंघटित आहे, मात्र व्यापारी बँका संघटित आहे. मग संघटितमध्ये व्यापारी बँकासोबत काय येतात? आणखी खाजगी बँका येतात, सहकारी संस्था येतात, परकीय बँका येतात. हे बँकिंग जे आहे ना सगळं याच्यामध्ये आहे. नाणे बाजार म्हणजे 1 वर्षापर्यंतचं कालावधीचं कर्ज व्यवहार. कृषीसाठी मात्र 15 ते 18 महिन्याचा कालावधी आहे, ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे मी जातोय, पुढच्या प्रश्नाकडे येऊ.
51 नंबरचा प्रश्न, लोकसंख्या बाबतीत विधानं आहेत, विचारात घ्या, योग्य पर्याय निवडा. लोकसंख्या, पॉप्युलेशन, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक, पूर्व मुख्य सगळ्याच ठिकाणी. पहिलं विधान होतं 1961-71च्या काळात महाराष्ट्राची लोकसंख्येची वृद्धी जी आहे ती 27.45% इतका वृद्धी दर होता. भारताचा त्या कालावधीमध्ये 24.8% वृद्धी दर होता. लोकसंख्येवर म्हणजे जुने प्रश्न विचारले गेले हे लक्षात घ्या. म्हणजे असं नाही की 2001 ते 11मध्येच फिरवलं जात आहे, अजिबात नाही. जुना एखादा प्रश्न आला आहे त्याचाच हा या ठिकाणी एक नमुना. पुढे लोकसंख्या वितरणावर मुख्यत्वे नैसर्गिक, आर्थिक व सामाजिक घटकांचा परिणाम होतो. त्यानंतर लोकसंख्येची संरचना ही लिंग गुणोत्तर, वय संरचना, साक्षरता, व्यवसाय, ग्रामीण व शहरी लोकसंख्या यावरून ठरते. संरचना आणि सामान्यपणे जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर इत्यादी घटक जे आहेत यांचा वय रचनेवर परिणाम होतो. खाली मग ऑप्शन होते 1 व 4 योग्य, फक्त 3 योग्य, वरील सर्व योग्य आणि वरील सर्व योग्य. 51 नंबरचा प्रश्न, व्यवस्थित जर पुन्हा एकदा तुम्ही हे विधान बघितले तर 61 ते 71 खूप मोठा वृद्धी दर आहे असं आपलं म्हणता येतं या काळात. 27%, 24%. आता सध्याचं किती आहे 2011 नुसार महाराष्ट्र आणि भारताचा वृद्धी दर? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर अपेक्षित आहे, तोंडपाठ असावा असा हा मुद्दा. पुढे नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक घटकाचा परिणाम होतो वितरणावर, बरोबर आहे. संरचनेमध्ये लिंग गुणोत्तर येते, वय, साक्षरता, ग्रामीण शहरी, व्यवसाय येतोय, बरोबर आहे. आणि वय रचनेमध्ये काय काय येतं? जन्म, मृत्यू, स्थलांतर, यस बरोबर आहे. म्हणजे सगळेच बरोबर येत आहेत, काय सगळेच बरोबर, वरील सर्व योग्य. तुम्हाला ते सांगितलं ना वृद्धी दर, महाराष्ट्राचा वृद्धी दर सगळ्या सध्याचा 1 ते 11मध्ये 15.99% हे पाठ असलं पाहिजे. सर्वाधिक वृद्धी दर ठाण्याचा होता, जवळपास 35-36%. सर्वात कमी मुंबईचा, ते माहीत असलं पाहिजे, -7. आणि ऋणात्मकमध्ये मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 3 जिल्हे. ओके, तर ते माहीत असं. पुढे मग थोडंसं डीपमध्ये तुम्ही घुसायचं म्हटलं तर नैसर्गिक घटकामध्ये कोणते घटक येतात? पर्वत, वनक्षेत्र, मृदा, हवामान येतात. आर्थिकमध्ये काय येतं? वाहतूक, उद्योगधंदे, व्यापार. सामाजिकमध्ये काय येतात? काही चालीरीती वगैरे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, पुढे आपण जातो. MPI निर्देशांकावर आपण बघतोय सातत्याने प्रश्न आहेत. राज्यसेवेला सुद्धा तुम्ही प्रश्न बघितलाय. MPI, आता सगळ्यात आधी MPIचा फुल फॉर्म मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणता? पॉवर्टी इंडेक्स आपण शिकवलं आहे. निर्देशांकावर आपण खूप डीपमध्ये लेक्चर घेतलेले आहेत. आपले STI RCP ॲप्लिकेशन जे कोर्सचे विद्यार्थी आहेत त्यांनी निश्चितच अर्थशास्त्राचे सगळे लेक्चर बघितले असतील तर त्यांना हे खूप सोपं जात असणार आहे. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, चुकीचा पर्याय निवडा. पहिलं HPI ऐवजी 2010 MPI अस्तित्वात आला. याची सुरुवात UNDP आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने 97मध्ये केली, 1997. यामध्ये आरोग्य, शिक्षण, जीवनमान यांचे मोजमाप केले जाते. आणि मग जीवनमानामध्ये पोषण आहे, शालेय वर्ष आहे, मालमत्ता, वीज, पाणी, स्वच्छतागृह, स्वयंपाक, इंधन, जमीन, ज्याला फरशी म्हटलं गेलं आहे, याचा समावेश आहे. चुकीचा पर्याय 52 नंबरचं या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बघा, पहिलं HPI ऐवजी MPI. HPIचा फुल फॉर्म काय? इंटरेस्टिंग आहे, निर्देशांक खूप चांगले करून जा. सुरुवात UNDP आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ 97, बरोबर आहे. यामध्ये आरोग्य 1, शिक्षण 2 आणि जीवनमान 3 मुद्दे फार महत्त्वाचे आहे. हे 3 बेसिक निकष आहे. आणि पुढे जे जीवनमानाचा दर्जा आहे याच्यामध्ये काय काय येतं? जीवनमानाच्या दर्जामध्ये पोषण येते का? मित्रांनो, पोषण हा घटक आरोग्याअंतर्गत येतो हे लक्षात घ्या. आरोग्याअंतर्गत पोषण आणि बालमृत्यू हे 2 घटक येतात, त्याच्यामुळे इथे चूक होते. शालेय वर्ष जीवनमानात येतं की नाही? शालेय वर्ष शिक्षणामध्ये येतं आहे. पटसंख्या, शालेय वर्ष हे शिक्षणामधले घटक आहेत. म्हणजे या ठिकाणी चूक बघा, किती बेसिक चूक केली आपण, म्हणजे मुद्दाम मी ती करायला लावली. तुम्हाला हे शिकायचं आहे, इथे हे शिकायचं आहे. माझा हेतू तोच आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला हे शिकायचं आहे. अभ्यासापेक्षा आम्ही कुठे चुका करू शकतो, अभ्यास असताना सुद्धा चुका होतात, त्या इथे होतात. पुढे PC महालनोबिस प्रतिमानावर प्रश्न विचारला आहे. मुद्दाम थोडंसं पंचवार्षिक योजनेचा प्रश्न म्हणूया. यांचे प्रतिमान सोव्हिएत रशियाच्या फेल्डमनच्या सोव्हिएट प्रतिमानावर आधारित होते. वेगाने आर्थिक विकास होण्यासाठी झपाट्याने औद्योगिकरण ही मूलभूत अट या ठिकाणी होती. महालनोबिस म्हटलं की औद्योगिकरण, जड उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक करणे, तसेच लघु आणि कुटीर उद्योग यावर सुद्धा भर देणे या ठिकाणी अपेक्षित होतं. आणि या व्यूह रचनेनुसार सार्वजनिक क्षेत्र व आयात प्रतिस्थापन उद्योग यावर भर देण्यात आला होता. बघा, 4ही विधानं व्यवस्थित वाचा. अचूक पर्याय कोणता ते ओळखायचं. अचूक फक्त ब, फक्त ड की अ ब क फक्त?
53 नंबरचा प्रश्न व्यवस्थित जर तुम्ही या ठिकाणी लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल. पहिलं, सोव्हिएट रशियाच्या प्रतिमानावर आधारित आहे, बरोबर. औद्योगिकरण हा याचा पाया होता, तेही बरोबर. जड उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक करायची आहे. तसेच लघु व कुटीर उद्योग जे आहे यावर भर द्यायचा असं म्हटलं होतं, बरोबर. आणि पुढे सार्वजनिक क्षेत्र आणि आयात प्रस्थापित होण्यावर भर, हे मात्र चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर जर बघितलं तुम्ही तर अ ब क हे येतं आहे. आता पंचवार्षिक योजनेसंदर्भात तुम्हाला प्रत्येक योजनेची ध्येय माहीत असली पाहिजे, काही टार्गेट्स किंवा त्याचे ब्रीद वाक्य म्हणतोय आपण. 11वी योजना बघा, वेगवान व अधिक समावेशी वृद्धीच्या दिशेने. 12वी योजना म्हटली की वेगवान, शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी. 12वीमध्ये शाश्वत हा शब्द फार महत्त्वाचा आहे. 4थीमध्ये स्थैर्यासह आर्थिक वाढ आहे. 7वीमध्ये अन्न व रोजगार उत्पादकता आहे. 9वीमध्ये सामाजिक न्याय आणि समतेसह आर्थिक विकास वाढ आहे. हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला माहीत असले पाहिजेत. पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय. 54 नंबरचा प्रश्न, तेंडुलकर समिती. दारिद्र्य आणि बेरोजगारी पूर्व परीक्षेसाठीचा एक आवडता विषय आयोगाचा. 100% प्रश्न विचारला जातो. तेंडुलकर समितीने दारिद्र्य मापनासंबंधी कोणत्या सूचना केल्या? प्रश्न नीट वाचा. पहिलं, व्यक्तिगत खर्चामध्ये शिक्षण आणि आरोग्य याचा समावेश केला. शिक्षण आणि ती बास्केट म्हणतो ना आपण, त्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य समाविष्ट केलं. दुसरं, कॅलरीचा निकष सोडून द्या असं सांगितलं. कॅलरी म्हणजे ती उष्मांक आधारित दारिद्र्य रेषे जे आहे ना त्याच्यापासून दूर जा. पुढे URP ऐवजी MRPचा वापर करा. URP म्हणजे काय, MRP म्हणजे काय, आपण या कन्सेप्टवर चर्चा केली आहे, लेक्चर्स घेतलेले आहेत. मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाहिजे. आणि एवढे बेसिकचे उत्तर तुम्हाला देता येत नसतील तर मग कुठेतरी गडबड आहे, अभ्यास कमी आहे असं समजा. अर्थात वेगवेगळ्या वस्तू गटासाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी यांचा वापर करणं. तर पर्यायी उत्तर जर बघितले या ठिकाणी तर खाली होतं मग अबयोग्य, कयोग्य, अबकयोग्यवरील सर्व योग्य. बघा, व्यक्तिगत खर्चामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे तर अनेक वेळा विचारलं गेलं आहे, आम्हाला माहीत असलं पाहिजे, बरोबर आहे. कॅलरीचा निकष सोडून दिला आहे म्हणजे पहिले दोन तर तिथे काही विषय नाही आहे. त्याच्यानंतर URP ऐवजी MRPचा वापर आहे. यस, हा बदल केला यांनी. वेगवेगळ्या वस्तू गटासाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी वापरा असं यांनी म्हटलंय. तेंडुलकर कमिटी जी 2005ला स्थापन झाली, जिचा अहवाल 2009ला आला, माहीत असली पाहिजे, व्यवस्थित वाचून जावं लागेल तुम्हाला परीक्षेच्या आधी. पुढे, कर सुधारणा विषयक समित्या. बघा, याबाबतची चुकीची जोडी निवडा म्हटलंय. वांचू समिती प्रत्यक्ष कर चौकशी, राजमन्नार समिती वित्तीय क्षेत्र सुधारणा, नरसिंहम समिती बँकिंग क्षेत्र सुधारणा आणि रेखा समिती अप्रत्यक्ष कर चौकशी. 55 नंबरचा प्रश्न या ठिकाणी वांचू समिती बरोबर आहे का? प्रत्यक्ष कर, यस बरोबर आहे. राजमन्नार समिती मात्र वित्तीय क्षेत्रासंदर्भात नाही, ही केंद्र आणि राज्याचे संबंधी आहे, लक्षात घ्या. वित्तीय क्षेत्रामध्ये विजय केळकर समिती लक्षात ठेवा. नरसिंहम बँकिंग क्षेत्र सुधारणा, यस बरोबर आहे. रेखा समिती अप्रत्यक्ष कर चौकशी बरोबर आहे. अप्रत्यक्ष करामध्ये आणखी एक LKज हा समिती सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. ओके, पुढे जातोय. 56 नंबरचा प्रश्न थोडेसे सोपे वाटतील, मात्र निश्चितच थोडा अभ्यासू विद्यार्थ्यांनाच हे जमतील असं अपेक्षित आहे. सार्वजनिक क्षेत्रातील EPZ एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये कोणत्या ठिकाणात समावेश होत नाही? सार्वजनिकमध्ये, सार्वजनिक आणि खाजगी. कांडला गुजरात, सुरत गुजरात, सांताक्रूज मुंबई, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. 56चं उत्तर जर बघितलं, सुरत गुजरातमधलं हे जे आहे हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये येत नाही. कांडला आहे, सांताक्रूज आहे, 7 आहेत मित्रांनो असे EPZ सार्वजनिक, ज्यामध्ये नोएडा सुद्धा आहे. कोणत्या राज्यात आहे ते सांगा. माल्डा आहे, कोणत्या राज्यातील असू शकतं? माल्डा. पुढे कोचीन आहे, राज्य मला सांगा. आणि चेन्नई आहे, राज्य सांगा. आणि कांडला जे आहे ना, हे आशियातील प्रथम EPZ आहे, तेही लक्षात राहू द्या. पुढे 57 नंबरचा प्रश्न, हरित क्रांती संदर्भात खालील विधानांचा आढावा घ्या आणि अचूक पर्याय निवडा. हरित क्रांती, पहिला ऑप्शन होता उच्च उत्पादकता प्रजाती कार्यक्रम, ज्याला आपण HYVP म्हटलं होतं, हाय यील्डिंग व्हरायटीज प्रोग्राम. याचा 1966 मध्ये प्रारंभ आहे. दुसरं, यामध्ये गहू, मका, तांदूळ, ज्वारी, बाजरी इत्यादी पिकांचा समावेश होतोय. बघा, हे सगळे आहे का? फक्त गहू मका आहे? प्रश्न विचारला गेला याच्या आधी. नॉर्मन बोरलॉग कृत बियाण्यांवर आधारित हरित क्रांती तंत्रसंच याचा वापर 1966च्या खरीप हंगामात केला गेला.
नॉर्मन बोरलॉग. हरित क्रांतीचे भारतातील जनक म्हणून आपण एम एस स्वामीनाथन यांना ओळखतो. त्यावेळी भारताचे कृषी मंत्री लालबहादूर शास्त्री होते. खाली ऑप्शन आहे ड योग्य, फक्त ड अयोग्य, वरील सर्व योग्य, वरील सर्व अयोग्य. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. काय चुकीचं, काय बरोबर काय? उच्च उत्पादकता प्रजाती कार्यक्रम 66चा यस बरोबर आहे. यामध्ये गहू, मका, तांदूळ, ज्वारी, बाजरी सगळं समाविष्ट आहे. मात्र मुख्य भर किंवा मुख्य क्रांती आपलं गहू आणि मकामध्ये दिसते. मात्र फसवणारा आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये देताना गहू आणि मकाच देतात, पुढचं गायब करतात. तसं होऊ देऊ नका. त्यानंतर नॉर्मन बोरलॉग यस बरोबर. जागतिक जनक म्हणूया आपण. भारतातील जनक एम एस स्वामीनाथन. महाराष्ट्रातील जनक कोण, हा एक प्रश्न आहे माझा तुमच्यासाठी. आणि तेव्हाचे कृषी मंत्री, मला असं वाटतं लगेच कळेल तुम्हाला का रे हे चुकतंय काहीतरी. चौथं चुकतं आहे. खाली ऑप्शन होता मग ड, फक्त ड अयोग्य. कोण होते तेव्हाचे कृषी मंत्री, मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. चला थोडंसं तुमच्यासाठी सुद्धा होमवर्क तुम्हाला पाहिजे. प्रारंभ मुख्यत्वे कोणत्या राज्यामध्ये झाला, कोणत्या राज्यामध्ये हरित क्रांती सर्वात जास्त सफल झाली, या प्रश्नाची उत्तरंसुद्धा मला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. चला व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला ॲनालिसिसची पद्धतही आवडत असेल असं अपेक्षित आहे, काही सुधारणा असतील निश्चित मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. मी त्यावर विचार करेल, सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. इथे आपण थांबूया. धन्यवाद.